समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडगाव येथील जयराम स्वामी मठातील ऐतिहासिक मुख्य महाद्वार आणि नगारखाना जीर्णोद्वारामुळे मठास पूर्ण वैभव मिळाल्याबरोबर गावाच्या जुन्या रूढी परंपरा जपल्या जातील असे मत मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज यांनी व्यक्त केले। महाद्वार नगारखाना नूतन वास्तू पूजन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी भीमराव दिनकर देशमुख आणि प्रशांत भीमराव देशमुख, नंदकुमार देशमुख, किरण देशमुख, गिरीश देशमुख यांच्या परिवारासह पूजनाचा बहुमान देण्यात आला। यावेळी विठ्ठल स्वामी महाराज म्हणाले की ऐतिहासिक वास्तू स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे। मठाच्या महाद्वारावर हा नगारखाना बांधलेला आहे। हा नगारखाना उत्तम चिरामध्ये मजबूत असून आकर्षक कमान आणि जुने नक्षीकाम पाहायला मिळते। पूर्वीच्या काळी मठात होणाऱ्या नैवेद्य, आरती, पालखी सोहळा या उत्सवाच्या वेळी येथून सनई, चौघडा आणि नगारे वाजवून त्याची संपूर्ण सूचना गावाला दिली जात आहे। ही परंपरा सुरू व्हावी हा नगारखाना जयराम स्वामी मठाच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देतो। यासाठी श्री भीमराव देशमुख, बंडा मुलानी साहेब घाडगे कंडक्टर, आरवी, माननीय सलमेश्वरी बुलेट रिफायनरी ओडिसा पदमपूरचे सर्वेसर्वा श्री युवराज धारू जाधव, आंबेगाव विटा यांनी मुख्य प्रवेशद्वारासाठी तनमन धनाने सहकार्य केले आणि वास्तू तयार होण्यास मोठे परिश्रम घेतले। कार्यक्रमास हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज, म्हासुर्णेकर, लालासो घारगे, सर्जेराव घारगे, गोरख चव्हाण, बरकत शिकलगार, शंकर सोलगे, सौ वंदना घारगे, उषा देशमुख, मंगल देशमुख, आशा देशमुख, संगीता देशमुख, वैशाली देशमुख, मिताशी, श्रीशा, विश्वजित, हर्षवर्धन, दक्ष, शिवन्या, शिवांश, शौर्य आणि जयराम स्वामी भक्त ग्रामस्थ उपस्थित होते। रामकृष्ण हरी। पवित्र अशा पुरातन जयराम स्वामी मठाच्या इतिहासामध्ये फार चांगल्या गोष्टी आहेत। पूर्वीच्या काळी प्रवेशद्वार पडायला लागलेलं त्या कामासाठी आमच्या गावची आता नवीन झालेली एसीपी API बंडा मुलानी साहेब यांच्या मार्फत खालच्या प्रवेशद्वाराचं काम झालं। परत काही कामानिमित्तानं फरशीचं काम राहिलं ते आमचे युवराज शेठ आंबेगावकर यांनी ते काम केलं आणि एक अडचणीचा विषय होता की त्या जुनं काम करताना नगरखान्याचं काम हे राहिलेलं होतं आणि ते आमचे काम या गावातील ज्येष्ठ सदस्य श्री भीमराव देशमुख साहेब यांच्या वडिलांच्या स्मृतीसाठी त्यांनी एक फार मोठा निधी देऊन आज नगरखान्याचा लोकार्पण सोहळा झाला। एक आनंदाची गोष्ट वडगावच्या इतिहासामध्ये ज्या वस्तू तयार झाली त्यामध्ये देशमुख साहेबांनी दिलेलं फार मोठं योगदान हे जयराम स्वामींचा मठ आणि परिसरातील वारकरी कुणीही विसरू शकत नाही आणि आज ते स्वतःच त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत आज त्याचा लोकार्पण सोहळा समस्त भाविकांच्या सानिध्यामध्ये अधिक मासाच्या पारण्याच्या निमित्तानं सोहळा चालू असल्यामुळं आज ह्या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि हा उद्घाटन सोहळा नुसता नसून तर ऐतिहासिक इमारतीमध्ये आज भर झालेली आहे। जयराम स्वामीच्या मठाच्या वतीनं देशमुख साहेबांचं फार मोठं अभिनंदन, शुभाशय। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।